नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा संदर्भातील सर्वात मोठी अपडेट आहे शेतकरी मित्रांनो। पीक विमा 2022, 23 आणि 24 जो थकीत पीक विमा आहे तो शेतकऱ्यांना केव्हा मिळणार, तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी 12 जिल्हे पात्र ठरलेले आहेत आणि हा पीक विमा 12 जिल्ह्यात वाटप होणार आहे। हेक्टरी त्याची मर्यादा किती असणार आणि हेक्टरी शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित किती होणार ते सविस्तर बघायचं असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला बघूया व्हिडिओ। 10 डिसेंबर पासून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून अहमदनगर जिल्ह्यांमधील पीक विमा धारकांना 2023 सालची थकीत पीक विमा नुकसान भरपाई खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, अहमदनगर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे, तर उर्वरित नाशिक, सोलापूर, सातारा, जळगाव आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा लवकरच विमा नुकसान भरपाईचे वाटप सुरू होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता खरीप हंगाम 2023 राज्यात एकूण साधारणपणे 721 कोटी रुपयांचा पीक विमा नुकसान भरपाई मंजूर झाली असून पीक विमा योजना राज्यांमध्ये बीड पॅटर्न आधारित राबवण्यात येत आहे। म्हणजे ज्या ठिकाणी पीक विमा हप्त्याच्या 110% पेक्षा जास्त नुकसान भरपाई झाली आहे त्या ठिकाणी 110% विमा नुकसान भरपाई देण्यात येणार आहे व त्यापुढील नुकसान भरपाई राज्य शासन देते। या तत्वानुसार खरीप हंगाम 2023 आणि 24 मधील मंजूर 721 कोटी रुपयांपैकी विमा कंपनीमार्फत रुपये 546 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते। शेतकरी मित्रांनो, 2024 उर्वरित शिल्लक नुकसान भरपाई पैकी रुपये 1927 कोटींची नुकसान भरपाई वाटप प्रलंबित होती। सर्वात जास्त पीक नुकसान भरपाई एकट्या नगर जिल्ह्यांमध्ये लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली होती। आता शेतकरी मित्रांनो, या दरम्यान त्याच 30 नोव्हेंबर रात्री 11 वाजता ओरिजिनल इन्शुरन्स कंपनीचे कार्यक्षेत्रातील अहमदनगर शहर 6 जिल्ह्यांचा प्रलंबित पीक विमा नुकसान भरपाई आता त्यांच्या खात्यात टाकणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा काय आहे ते बघूया। प्रलंबित नुकसान भरपाईमध्ये नाशिक मध्ये 656 कोटी निधी वितरित झालेला आहे, जळगाव मध्ये 470 कोटी, अहमदनगर मध्ये 713 कोटी आणि सोलापूरला 2.66 कोटी एवढा निधी वितरणास येणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो सातारा, चंद्रपूर मध्ये सुद्धा निधी तुम्हाला दिसत असेल। तर शेतकरी मित्रांनो, कार्यवाही सुरू करण्यात येत असून 10 डिसेंबर नंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई जमा करण्यास सुरुवात करण्यात येईल। म्हणजे शेतकरी मित्रांनो, जो थकीत पीक विमा 2022 पासून 2024 पर्यंत तो 10 डिसेंबर नंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला एक सबस्क्राइब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।